नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण नाचणीचा म्हणजेच नागलीचा खिशी पापड पाहणार आहोत। अगदी खिशी कशी घ्यायची आणि पापड कसे करायचे अगदी तुम्ही लाटून बनवू शकता किंवा पुरी ब्रेकच्या साहाय्याने बनवू शकता। दुप्पट तिप्पट फुलणारा, अगदी भाजून खा नाहीतर तळून खा आणि एकही पापड चिरणार नाही असा मस्त आपल्याला खिशीचा नाचणीचा पापड आज बनवायचा आहे। तर चला पाहूया कसा बनवायचा तो। तर ही मी 1 किलो नाचणी घेतलेली आहे। त्याला काही भागात नागली म्हणतात किंवा याला रागीसुद्धा म्हणतात। तर सगळ्यात अगोदर जेव्हा आपण मार्केटमधून नाचणी आणतो ना, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्या, कारण त्याच्यामध्ये माती असते नाचणी लागल्यामुळे आणि त्याला बघा इतकं खराब पाणी त्यामुळे निघतं। त्यामुळे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत ही नाचणी आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर हे बघा, आता ही नाचणी जी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि आता आपण हे कमीत कमी 3 दिवस भिजत ठेवणार आहे। आणि तर पहा, तिसऱ्या दिवशी आता हे स्वच्छ पाणी निघलं आहे, कारण 3 दिवस भिजत असताना मी रोज एकदा त्याचं पाणी बदललं होतं। आता हा तिसऱ्या दिवशी छान अशी ही भिजलेली आहे। तर एकदा मी पुन्हा धुवून घेतलं। तर चाळणीमध्ये हिला उपसून ठेवायचे, पाणी निथळण्याकरता पूर्णपणे याचं पाणी निथळून द्यायचे आणि पूर्णपणे पाणी निथळून दिलं की मग काय करायचं, एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ही निथळलेली जी नाचणी आहे ती आता आपल्याला मोड आणण्यासाठी याला बांधून ठेवायचं आहे। घट्ट असं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं, म्हणजे मोडही चांगले येतात। तर 3 दिवस आपण ही नाचणी भिजत ठेवली होती आणि भिजत असताना आपण दिवसातून एकदा त्याचं पाणी बदलले आणि त्याच्यानंतर ही मोड येण्यासाठी बांधून ठेवले। आता रात्रभर आपण हे असं गरमाईला काय करूया, मोड येण्यासाठी ठेवूया। आणि बघा की दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण रात्रभर ठेवलं होतं, आता याला छान असे मोड आलेले आहेत। तर हे बघा, आता काय करायचं आहे, आता ही नाचणीला मोड आल्यानंतर हे उन्हात अजिबात वाळवायचं नाही। बरेच जण काय करतात की उन्हामध्ये वाळवतात कडकडीत, तसं न करता घरातच हवेखाली म्हणजे फॅनच्या हवेखाली वाळवा। त्याने काय होते की पापड एकही चिरत नाही, काय नाही, खिशीही चांगली होती आणि पापडही छान होतात। त्यामुळे ते हवेखालीच घरात वाळवा आणि वाळवल्यानंतर गिरणीमधून मी असं पीठ बारीक करून आणलेलं आहे। आता हे चाळून घ्यायचे, चाळणीने चाळायचं नाही, एखादा कपडा घ्या आणि त्याने थोडं थोडं पीठ घेऊन चाळून घ्या। यामुळे खिशीचे पापड बनवतात, ती जी पापड जी आपण खिशी घेतो ती खिशी व्यवस्थित होते, पापड करताना चिरत नाही किंवा तुटत नाही। आता हे एका कपड्याने मी सर्व पीठ आहे ना ते चाळून घेते। आता हे 1 किलो नाचणीचे पापड आपण बनवणार आहोत, आता पाहू शकता। आता एका कपड्याने आपण चाळून घेतल्यानंतर इतकी छान अशी मऊ सुधायची आपल्याला ही पिठी भेटलेली आहे। पापडासाठी अशीच पिठी लागते। तर चला, सगळ्यात अगोदर आपण काय करूया की 2 चमचे ओवा घेऊया। आता ही आपल्याला पापडासाठी लागणार आहे। 2 चमचे ओवा आणि 1 चमचा आपण जिरे जे आहे मिक्सरमध्ये याची बारीक पूड करून घेऊया। तर चला, आता ज्या आपण हे पीठ येणे चाळून घेतलं होतं, आता काय करायचं ते मोजून घ्यायचं आहे, कारण जेवढं पीठ लागणार आहे तेवढंच पाण्याचं प्रमाण घ्यावं लागतं, म्हणजे खिशी व्यवस्थित होते। आणि पीठ दाबून नाही घ्यायचं, असं हलकंसं वरतून सोडा म्हणजे पाण्याचा अंदाजही व्यवस्थित येतो। आता बघा, एवढं पीठ आहे हे भांडं भरून, आता ह्याच मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचे आहे। खिशीचं प्रमाण लक्षात ठेवा, अजिबात चुकवायचं नाही, जेवढं पीठ असतं तेवढंच पाणी लागतं म्हणजे खिशी व्यवस्थित। तर त्याच याने आपण काय केलं, पाणी मोजून घेतलेलं आहे। आणि आपण नाचणीची खिशी घेताना खाली लागू नये म्हणून 1 चमचा काय करायचं आहे की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि असं पूर्ण पातेल्याला लावून घ्यायचे। आणि आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर पाणी आपण टाकून घेतलेलं आहे। आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे, त्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवले। तर हे बघा, आता पाण्याला अशी खळखळ उकळी आली पाहिजे। पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं, आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ओवा आणि जिरे टाकायचे। 1 चमचा मी हावरी म्हणजे पांढरं तीळ घेतले। आता हा आहे पापड खार, 1 किलोला आता मी 2.5 चमचे घेतलेले आहे पापड खार, जास्त टाकायचा नाही। आणि हा 1.5 चमचा आपण मीठ घेतलेला आहे। ज्यावेळी आपण पापड खार टाकतो त्यावेळी मीठ थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे पापड खारे होत नाही। तर बघा, आता याला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅस स्लो ठेवायचा आणि हाताने असं काय करायचं, पीठ जे आहे असं भुरभुरायचं, सगळ्या बाजूने असं पीठ जे आहे ना भुरभुरून टाकून द्या आणि पूर्ण पीठ शिजेपर्यंत गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही, काही नाही। आता पूर्ण पीठ बघा टाकून झालेलं आहे, गॅस स्लोच आहे। आता याच्यावर 10 मिनटं असंच झाकण ठेवायचं, हाटून लगेच घ्यायचं नाही, काही नाही। आता 10 मिनटानंतर झाकण काढून पहा, किंवा वाफेने बऱ्याचदा काय होतं की ते पीठ छान असं शिजतं। आता मात्र चमचा घ्या आणि त्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्याच्यामध्ये जर गोळे असेल ते फोडून घ्या। पण शक्यतो आपण कपड्याने चाळून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये गोळे राहत नाही, काही नाही, पटकन ते मिक्स होतं। जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी घेतल्यामुळे बघा काय होतं की व्यवस्थित त्याचं प्रमाण होतं आणि पीठही व्यवस्थित होतं, अजिबात पातळ होत नाही किंवा घट्ट होत नाही आणि पापडही छान होतात, एकही पापड चिरत नाही, काही नाही। तर आपल्याला हे पीठ जे आहे बघा शिजवून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित ते मिक्स झालेलं आहे। आता शिजवून घेताना पण आपण स्लोच गॅसवर घेणार आहे,
आता काय करायचं आहे, पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला असंच हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, झाकण काढून पुन्हा आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. खालचं वरवरचं खाली असं पीठ करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडनं वाफवलं जातं, म्हणजे शिजलं जातं. आता पाण्याचा थोडासा हात घेऊया, असं प्रेस करून घेऊया. अजून पीठ जे आहे शिजलेलं नाही आहे. तर चला पुन्हा मी झाकण काढून बघते. आता पीठ शिजलंय की नाही हे कसं पाहायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. अगदी हे बघा, पीठ मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा हात घ्यायचा. पाण्याला पीठ चिकटलं तर समजायचं पीठ शिजलेलं नाही आहे. तर पीठ अजून शिजलेलं नाही आहे. पुन्हा आपण एक वाफ करून घेऊया. पूर्णपणे हे पीठ शिजायला जवळजवळ आहे ना 20-25 मिनटं लागतात, म्हणजे व्यवस्थित ते पीठ शिजतं आणि पापडही छान होतात. तर हे बघा, आता हे पीठ जे आहे ना ते शिजलेलं आहे. तर मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याचा हात घ्या आणि पाहू शकता की जर पीठ जर हाताला चिकटलं नाही तर समजायचं पीठ जे आहे ना व्यवस्थित वाफवलेलं आहे, शिजलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्या आणि पिठावरती टाका. आता आपण पापड करून घेऊया. आता एक काय करायचं की प्लास्टिकची पिशवी घ्या आणि थोडं थोडं पीठ आहे ना काढून घ्या आणि काय करायचं, जेवढं पीठ काढून घेतले तेवढंच ते मळून घ्यायचं आणि राहिलेलं पीठ पुन्हा काय करायचं, झाकून ठेवायचं. आता आपण जे पीठ घेतलेलं आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेतले, कारण ते मळायला सोपं जावं म्हणून, कारण ते खूप गरम आहे त्यामुळे मी पिशवीत घेतले. आता एक कपडा घेते आणि छान असं मळून घेते. अगदी पेढ्याप्रमाणे हे पीठ होतं, कारण पीठ छान असं शिजलं की पापडही छान होतात. आणि बघा पीठ मस्त शिजलेलं आहे, पाहू शकता एकदम मऊसूद आणि असं पेढ्यासारखे हे पीठ जे आहेत ना हे बघा तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, पापड बनवून घ्यायचे आहे. तर मी पुरी प्रेस घेतलेला आहे आणि 2 प्लास्टिकच्या पिशव्या अशा कापून घेतलेल्या आहेत. त्याला खाली थोडंसं मी तेल लावते किंवा डिंकाचं पाणी लावा तरी चालतं. आणि ज्या आकाराचा पापड बनवायचे त्या आकाराचा आता गोळा आपण बनवून घेऊया हातावरती. आणि हे बघा असं ठेवायचं, त्याच्यावरती दुसरी पिशवी ठेवा आणि फक्त प्रेस करायचं आहे. तर हे आहे पुरी प्रेसच्या साहाय्याने आपण हा नाचणीचा पापड बनवलेला आहे. हे बघा, आणि मस्त असं पातळ पापड हा तयार झालेला आहे. आता हा पापड जर तुमच्याकडे साचार असेल तर तुम्ही लाटून सुद्धा बनवू शकता. तर मी काही पुरी प्रेसच्या साहाय्याने तुम्हाला करून दाखवते आणि लाटून सुद्धा दाखवणार आहे. तर चला, आता मी जास्त मोठे नाही आणि छोटे नाही या साईजचे पापड बनवलेले आहे, म्हणजे मीडियम साईजचे पापड बनवलेले आहे. आणि 1 किलोमध्ये जवळजवळ 80 पापड हमखास होतात. तर चला, आता पुरी प्रेसच्या साहाय्याने आपण हे पापड बनवून घेऊया. आणि पाहू शकता मस्त असा पातळ झालेला आहे आणि कलरही छान आलेला आहे, अजिबात काळपट झालं नाही, काही नाही. कारण आपण 3 दिवस नाचणी भिजवली होती आणि भिजवत असताना त्या दिवसातून एकदा पाणी बदललं होतं, त्यामुळे पापडसुद्धा असे काळपट होत नाही, काही नाही. तर हे बघा मस्त असे पापड झाले. आता हे मेन म्हणजे ना हे पापड जे आहे ना फॅन खालीच आपण वाळवून घेणार आहे. आता हे बघा तुम्हाला मी लाटून सुद्धा दाखवते. म्हणजे तुम्ही अगदी तुमच्याकडे पुरी प्रेस नसेल तर असं लाटण्याच्या सहाय्याने लाटून सुद्धा बनवू शकता. असं काही नाही की पुरी प्रेस हवी, अगदी लाटून पण मस्त असा पातळ पापड हा तुम्ही लाटू शकता. कारण पीठ व्यवस्थित शिजले गेले की पापडही छान होतात. त्यामुळे बरोबर पीठ जे आहे ना बरोबर 25-30 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं. खिशी घेताना जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे पापड 100% गॅरंटी देऊन सांगते की फसणार नाही, काही नाही, व्यवस्थित होणार. अगदी पहिल्यांदा बनवलं तरी तुमचं पापड छानच होतील. आणि आता हे पापड जे आहे ना ज्या दिवशी बनवले त्या दिवशी मी घरातच फॅन खाली वाळवले आणि दुसऱ्या दिवशी मी काय केलं एकदा उन्हात वाळवलेले आहे, म्हणजे याला ऊन पाहिजे असं काही नाही. अगदी फॅन खाली सुद्धा तुम्ही हे वाळवू शकता. कुठल्याही खिशीचा पापड करा, ज्वारीचा, तांदळाचा, ते फॅन खाली सुद्धा छान वाळतात. तर चला, असेच करून आता मी सगळे पापड जे आहे काही पुरी प्रेसच्या साहाय्याने केले आणि काही लाटून सुद्धा बनवले, कारण मला थोडेसे पातळ हवे होते म्हणून. आणि असे सर्व पापड पाहू शकता करून झालेले आहेत. तर 1 किलोचे पापड म्हटले तर हे 80 पापड बरोबर जवळजवळ झाले ह्या साईजचे. आणि पाहू शकता पहिल्या दिवशी बघा एवढे वाळले होते आणि पहिल्या दिवशी मी घरातच वाळवले आणि दुसऱ्या दिवशी मी काय केले कडकडीत छान असं ऊन दिलं. आणि स्टोअर करताना वाटतं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये छान स्टोअर करा, म्हणजे वर्षभरासाठी ते टिकतात. आणि छान असे हे पापड झालेले आहे. हे बघा मस्त भरपूर झालेले आहे आणि उन्हाळी वाळलं ती वर्षभर टिकणारी नाचणीचे पापड आहे. आता बनवून ठेवले की वर्षभर खाता येतात. तर पाहू शकता सगळे पापड बनवून तयार झालेले आहे आणि मस्त झालेले आहे आणि कलरही छान आलेला आहे, अजिबात काळपट नाही किंवा काही नाही. आणि मस्त असे पातळ पापड हे झालेले आहे. पाहू शकता कोणताही पापड एकदम सुंदर असा झालेला आहे. हे बघा, आणि आता हे पापड मी तुम्हाला ना तळून सुद्धा दाखवणार आहे आणि भाजून सुद्धा दाखवणार आहे. अगदी ना पापड कढईत टाकला की कढईसुद्धा कमी पडेल, इतका छान असा दुप्पट टिप्पट फुलतो. हे बघा मस्त असा फुललेला आहे, पाहू शकता छान असा हा पापड फुललेला आहे आणि मस्त असा पातळ सुद्धा झालेला आहे. तर चला 2 पापड आपण
काय करूया की तळून दाखवते. बघा मस्त दुप्पट फुललेला आहे आणि मस्त खुसखुशीत झालेला आहे, कडक नाही काही नाही. आणि लहान मुलांसाठी तर हे खूपच छान आहे आणि खायला पौष्टिकसुद्धा आहे, कारण मोड आलेल्या नाचणीचे आपण हे पापड बनवतो, त्यामुळे त्यांना तर खूपच छान आहे. पावसाळा म्हटलं की काहीतरी तळायला लागतं, जेवताना तोंडी लावण्यासाठी लागतं. मग असं एकदा बनवून ठेवलं की तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा फ्राय करून जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. आणि आपले सणसूद पण इतके असतात की सणांना सुद्धा आपल्याला हे तळण्यासाठी आपण वापरू शकतो. तर पाहू शकता आता मी हे भाजून सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे. 2 पापड भाजल्यानंतर तो छान असा फुलतो आणि खुसखुशीत लागतो. म्हणजे ज्याला भाजून आवडतो तो भाजून खाऊ शकतो, ज्याला तळून आवडतो ते तळून खाऊ शकतात. तर पाहू शकता आता तळून सुद्धा दाखवलेलं आहे आणि भाजून सुद्धा दाखवलेलं आहे. आणि मस्त आपले हे नाचणीचे खिशी पापड तयार झालेले आहे. बघा मस्त असा छान असे पापड झालेले आहे. आणि हे बघा साईज बघू शकता, छान असा झालेला आहे. तर हे बघा तुम्हाला सुद्धा नाचणीची खिशी पापड करायला आवडतात का, खायला आवडतं का, कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमचे पापड करताना केल्यानंतर चिरत असेल किंवा खिशी व्यवस्थित होत नसेल तर आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं तशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. आणि पाहू शकता मस्त आपल्या नाचणीचे पापड हे तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर त्याला कमेंट करून नक्की सांगा कसे झालेले आहे. धन्यवाद.